जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झालाय। दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ट्रकवर आज गोळीबार केला। या हल्ल्यात 3 जवान शहीद झालेत तर 3 जवान जखमी झालेले आहेत। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आलेली आहे। घटनास्थळावर दहशतवादी आणि लष्कराची चकमक अजूनही सुरूच आहे। पूंछमध्ये दहशतवादी हल्ला झालाय। या दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद झालेत, 3 जवान जखमी झालेत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रामराजे, आत्ताची काय अपडेट आहे या हल्ल्यासंबंधी? राजौरी सेक्टरच्या खानामंडी या भागामध्ये हा हल्ला झाला होता आणि 2 जे सैन्याची वाहनं आहेत त्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। आणि आता जी माहिती मिळालेली आहे की त्यामध्ये 3 जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आणि 3 जण गंभीर जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळते। आणि आसपासच्या परिसरामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र शोध मोहीम अजूनही चालू आहे आणि 48 राष्ट्रीय रायफल दलाचा हा संपूर्ण इलाका आहे आणि या दलाचे ऑपरेशन अजूनही चालू आहे। साधारणतः काल संध्याकाळपासून हे ऑपरेशन चालू होतं। आता 24 तास होत आलेले आहेत। हे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे। प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय रायफल आणि त्याचबरोबर इतर सीआरपीएफच्या संयुक्त ऑपरेशन हे चालू आहे आणि दहशतवादी जे आहेत ते या भागामध्ये लपल्याची माहिती मिळते। रामराजे, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तर पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय, 3 जवान शहीद झालेत, 3 जवान जखमी झालेत। सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे।